अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. स्वप्नील आणि कदम घरी जाण्याची तयारी करत असतात. कदमांचं सगळं सामान स्वप्नील बॅगमध्ये भरत असतो आणि तितक्यात त्याला त्या ठिकाणी गणपतीची एक छोटी मूर्ती दिसते. तो कदमांना विचारतो की ही मूर्ती इथे कशी आली, आणि मग कदमांना आठवतं की ती मूर्ती तर अप्पी घेऊन आली होती. आणि मग ते स्वप्नीलला सांगतात की ही मूर्ती अप्पीने आणली होती आणि खरं तर ती त्या दिवशी माझ्यासोबत बराच वेळ इथे बसली होती. तिने माझा हात हातातही घेतला होता आणि ती रडत काहीतरी बोलतही होती, पण ती नेमकी काय बोलली तेच मला आठवत नाही आहे. आणि त्यावर स्वप्नील म्हणतो की काका ते सगळं जाऊ द्या, आता घरी गेल्यावर हा विषय काढू नको. त्यावर कदम म्हणतात, हो रे स्वप्नील, तू इथे एकटा होता म्हणून मी तुझ्या पुढे बोललो. आणि मग त्यानंतर स्वप्नील डॉक्टरांना भेटण्यासाठी जातो. तर कदम त्या दिवशी अप्पी नक्की काय म्हणत होती याचाच विचार करत असतात. दुसरीकडे रुपाली अपर्णाच्या घरी जाते आणि मग त्यानंतर बापू, दिप्या आणि मोनासुद्धा त्या ठिकाणी येतात. तर रुपाली मुद्दाम अपर्णाला विचारत असते की मी घरात आले तर चालेल ना, नाहीतर त्या दिवशी मी तुला आमच्या घरून हाकलून दिलं होतं, म्हणून आत्ता तू सुद्धा मला तशीच हाकलून देशील. मात्र अपर्णा म्हणते की ताई असं काही नाही आहे, तुम्ही घरात या. तर मोना मुद्दाम नाटक करत म्हणते की वंश या कोण आहेत. त्यावर अपर्णा रुपालीची आणि मोनाची ओळख करून देते आणि मग त्यानंतर रुपाली हसतच म्हणते की मी तुम्हा सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. दिप्या विचारतो काय, तर रुपाली अर्जुन आणि त्या आर्याच्या साखरपुड्याची पत्रिका अपर्णाकडे देत म्हणते की आज अर्जुन भाऊजींचा साखरपुडा आहे, तुम्ही सगळेजण नक्की या. आणि ते ऐकून अपर्णा, बापू आणि दिप्याला तर मोठा धक्काच बसतो. मोना मात्र खूपच खुश होते. ती आणि रुपाली एकमेकींकडे बघून गालातल्या गालात हसत असतात. आणि मग त्यानंतर बापू रुपालीला विचारतात की रुपाली ताई, असं का करताय तुम्ही, प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या मुलीचा अपमान का करता. मात्र रुपाली काही ऐकून घेत नाही. ती पुन्हा एकदा अपर्णाला बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की गेली 7 वर्ष हिच्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्रास झालाय. अर्जुन भाऊजींच्या आयुष्याची 7 वर्ष वाया गेली आहेत. आणि ते ऐकून अपर्णा म्हणते की ताई, या सगळ्यासाठी मी कारण आहे का. तर रुपाली म्हणते हो, तूच कारण आहे. आणि त्यावेळी बापू वैतागून म्हणतात की रुपाली ताई, हे काय करताय तुम्ही, त्या दिवशी अप्पी तुमच्या घरी आली होती तेव्हासुद्धा तुम्ही तिचा अपमान केला, हॉस्पिटलमध्ये सुद्धा तेच, आणि आताही इथे तुमचं तेच सुरू आहे. कशासाठी आला आहात तुम्ही इथे नेमक्या. तर दिप्यासुद्धा त्यांच्यावर ओरडतो. मात्र रुपालीला काही फरक पडत नाही. ती सगळ्यांसमोर अप्पीचा अपमान करतच असते. मोनामध्ये बोलते तर दिप्या तिला गप्प बसायला सांगतो आणि म्हणतो की रुपाली ताई, हे जे काही तुम्ही बोलताय ना, हे तुमचं म्हणणं आहे की आमच्या दाजींचं, ते मला कळायलाच हवं. मी आजच दाजींसोबत बोलतो. मात्र अप्पी त्याला थांबवत म्हणते की आज त्याचा साखरपुडा आहे, तू नको जाऊ. आणि त्यामुळे रुपाली तर खुशच होते. आणि मग ती अपर्णाला म्हणते की आज मी तुला इथे हे सांगायला आली आहे की तुझा आणि आमचा आता संबंध संपलाय. यापुढे तुझा आणि आमचा काही संबंध राहणार नाही. तू भाऊजींसाठी मेली, आता पुन्हा कधीही आम्हाला तोंड दाखवू नको. आणि ते ऐकून अपर्णाला खूप वाईट वाटतं. तर बापू वैतागून तिला विचारतात की मग तुम्ही इथे साखरपुड्याची पत्रिका कशासाठी घेऊन आला होता. तर रुपाली म्हणते की मी इथे फक्त हेच सांगायला आली आहे की आता पुन्हा कधीच आमच्या आयुष्यात येऊ नका. तर बापू आणि दिप्याच्या पुढे हात जोडून म्हणतात की आता तुम्ही निघा इथून, नका इथे थांबू. आणि त्यामुळे रुपाली तेथून निघून जाते. त्यानंतर अमोल त्या ठिकाणी येतो. त्याला त्याच्या मास्टरांच्या म्हणजे अर्जुनच्याच साखरपुड्याला जायचं असतं, त्यामुळे तो तयार होण्यासाठी जातो. तर अप्पी घडलेल्या प्रकारामुळे खूप दुखावलेली असते. ती घरामध्ये जाते आणि ती साखरपुड्याची पत्रिका बघून तिला खूप त्रास होत असतो. ती रडतच म्हणत असते की नियती, हे सगळं काय सुरू आहे ग. मला असं वाटत होतं की जर मी इथे आले तर सगळं काही ठीक होईल, अमोलची आणि अर्जुनची भेट होईल, आणि समजा सगळं ठीक झालं तर अर्जुन आणि मी पुन्हा एकत्र येऊ. मात्र इथे काहीतरी वेगळंच घडत आहे. मी इथे यायलाच नको होतं का ग. तर दुसरीकडे चिंचोके अर्जुनला म्हणत असतो की साहेब, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता तुम्ही मागचं सगळं विसरून जा आणि नवीन आयुष्याला सुरुवात करा. आणि जेव्हा मी माझ्या बायकोला सांगितलं ना की तुम्ही पुन्हा लग्न करताय, तेव्हा तर ती खूपच खुश झाली. मात्र अर्जुनचं त्याच्या बोलण्याकडे काही लक्ष नसतं. आणि मग तितक्यात आर्या त्या ठिकाणी येते आणि चिंचोके तेथून निघून जातात. मात्र अर्जुनला हे समजत नाही, आपल्या पाठीमागे चिंचोकेच आहे
असं समजून तो बोलत असतो आणि त्यावेळी तो म्हणतो की मला सकाळी एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात असं दिसलं की मी आर्याच्या बोटात अंगठी घातली आणि तितक्यात मला जोरात बाबा अशी हाक ऐकू आली. मी सगळीकडे अमोलचा शोध घेत वेड्यासारखा फिरत होतो, पण मला माझा अमोल कुठेही सापडला नाही. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी घामाघूम झालो होतो. हे सगळं काय होतंय तेच मला कळत नाही. मला अप्पीशी बोलायलाच हवं. आणि मग तो सरळ अप्पीला कॉल करतो. मात्र अप्पी ऑफिसमध्ये असल्याने तिचा मोबाईलकडे लक्ष जात नाही आणि ती अर्जुनचा कॉल रिसीव करत नाही. तर इकडे अर्जुन जेव्हा पाठीमागे वळून बघतो तेव्हा समोर आर्याला बघून त्याला धक्काच बसतो. तो तिला विचारतो की तू इथे कधी आली. त्यावर आर्या सांगते की मी मागाशीच आली आहे आणि तुला काय स्वप्न पडलं होतं ते सुद्धा मला माहिती आहे. तर अर्जुन तिला समजावतो की आर्या, मी खरंच अमोलला नाही विसरू शकत ग. माझा त्याच्यावर खूप जीव आहे. पण मी तुला सकाळी जे काही सांगितलं ना ते सुद्धा खरं आहे. त्यावर आर्या म्हणते की अर्जुन, तू खरंच काही काळजी करू नको. मी सुद्धा अमोलला जीव लावेल आणि हवं तर आपण आपल्याला दुसरं मूल होऊ द्यायचं नाही. आपण अमोललाच आपलं मूल मानू. फक्त तू माझ्यासाठी एक कर. अपर्णा मॅडमसोबत पुन्हा कधीच बोलू नको. आणि त्यावर अर्जुनही लगेच हो म्हणतो. तर दुसरीकडे सरकार आणि रुक्मिणी अर्जुनच्या घरी येतात. अर्जुनचं घर बघून ते दोघेही खूप खुश होतात. मात्र त्यानंतर रुक्मिणी घाबरतच सरकारांना विचारते की जर आपल्याला इथे कोणी बघितलं तर आपल्याला ते हाकलून लावतील. मात्र सरकार म्हणत असतात की अर्जुनचा साखरपुडा होऊ द्यायचा नाही. त्याला आज अमोलबद्दल कळायलाच हवं आणि म्हणूनच आपण इथे आलो आहोत ना. आपण आपलं काम पूर्ण करायचंच. मात्र तितक्यात अमोल त्या ठिकाणी येतो. त्यामुळे ते दोघेजण एका गाडीच्या पाठीमागे लपून बसतात. अमोल त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत आलेला असतो आणि मग स्वप्नील आणि विनायकरावसुद्धा त्या ठिकाणी येतात. आणि मग त्यानंतर ते मुलांना घेऊन घरात जातात. तर विनायकरावांना बघून रुक्मिणी म्हणत असते की भाऊजी किती थकले आहेत. तर सरकार म्हणतात आयुष्याने असे दिवस दाखवलेत की आता आपल्याकडे दुसरा कोणता मार्गच नाही. त्यानंतर मग विनायकराव अमोलसोबत गप्पा मारत असतात आणि मग त्यांना आठवतं की आपण यालाच नर्सरीमध्ये भेटलो होतो. आणि मग ते त्याला विचारतात की तुझं खरं नाव सिम्बाच आहे की दुसरं काय. आणि मग तितक्यात सिम्बा त्याचं खरं नाव म्हणजे अमोल हे नाव सांगणार. तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते. त्यामुळे सिम्बाला त्याचं नाव सांगताच येत नाही. आणि मग रुपाली विनायकरावांना तेथून घेऊन जाते. तर इकडे रुक्मिणी घाबरूनच सरकारांना म्हणत असते की जर आपल्याला इथे कोणी बघितलं ना तर काही खरं नाही. आणि मग तितक्यातच स्वप्नीलचं लक्ष त्या दोघांकडे जातं. सरकारांना बघून तर तो खूपच चिडतो. तो सरकारांना सांगतो की तुम्ही इथे कशासाठी आला आहात आणि न बोलावता आला आहात म्हणजेच नक्की तुमच्या डोक्यात काहीतरी सुरू असणार. आज अर्जुनचा साखरपुडा आहे, त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस. त्यामुळे तुम्ही इथे थांबू नका, निघा इथून. त्यावर रुक्मिणी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण स्वप्नील काही ऐकायला तयारच नसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुक्मिणी आणि सरकार वेटर बनून अर्जुनच्या साखरपुड्यामध्येच थांबतात. आणि मग त्यानंतर अर्जुन आणि आर्या खीर खात असतात. मात्र खीर टेस्ट केल्यानंतर अर्जुन स्वतःशीच म्हणतो की मूनवाल्यासारखी मजा नाही. आणि ते नेमकं अमोल ऐकतो आणि तो अर्जुनकडे बघतच राहतो. आणि तितक्यात अप्पीसुद्धा त्या ठिकाणी येते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.